डिझेलच नाही तर तुमच्या बेपत्ता मुलीला शोधायला जाणार कसं, असं धक्कादायक उत्तर नागपुरातल्या एका पोलिसानं दिलंय. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार घेऊन मुलीचे कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी गाडीत डिझेल नसल्याचं उत्तर पोलिसांनी दिलं. पोलिसांच्या या उत्तरावरती तक्रार घेऊन आलेल्यापैकी एका व्यक्तीनंच पोलिसांच्या टेबलावरती स्वतःचे पैसे काढून दिले आणि या पैशातनं डिझेल भरून घ्या असं सांगितलं. या सगळ्या प्रकारावरती विरोधकांनी सरकारवरती निशाणा साधलाय. हा फक्त बेजबाबदारपणा नाही तर संपूर्ण व्यवस्थेचं दिवाळं निघाल्याची कबुली असल्याची टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे. दरम्यान संबंधित बेपत्ता मुलीचा शोध लागला असून पोलीस अधिकाऱ्यावरती कारवाई केल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. जो अधिकारी बोलला त्याच्यावर कारवाई केली आहे असं बोलता येत नाही. अधिकाऱ्यांना ही कामचुकारपणा आहे. डिझेल पेट्रोलच्या नावानं तो खोटं बोलतो आहे. त्याच्यावर कारवाई केली आहे आणि आता ती मुलगी आहे ती सापडलेली आहे, ती घरी आलेली आहे आणि तो व्हिडिओ जो आहे तो खरा आहे. त्या अधिकाऱ्यांनी चूक केली आहे, त्याच्यावर कारवाई केली आहे.